काय एक नंबर मंदिर राव. तर मित्रांनो झालं तर असं की आज आहे ना आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. पण आम्हाला कुठं जावं ते कळत नव्हतं. तर आम्ही गुगलवर सर्च केल्याच्यानंतर आम्हाला कळलं की तिरुपती बालाजी मंदिर आहे इथं. तर आम्ही आता तिरुपती बालाजी मंदिरला चाललो बरं का. तर आम्ही तिरुपती बालाजी मंदिरला जाताना आम्हाला रस्त्यात आहे ना एक कारवाला बालदा समोर येत होता. तर आम्ही त्याच्या मागं चाललो. पण इकडं तुम्हाला काय सांगावं, इतकी थंडी आहे इकडं. तुम्ही पाहू शकता इतकी धूप पडलेली इकडं. पण तरी पण ना आम्ही चाललो आहे. इतकी थंडी वाजत होती की आम्ही आखिर शेवटीला जॉकेट घालून चाललो आहे. पण आम्ही चाललो आहे कारण आम्हाला तिरुपती बालाजी मंदिरला जायचं होतं. ते पाहिल्याच्या नंतर असं वाटतं ना की तिथं जाऊनच यावं. तर आम्ही लगेच निघालो भाऊ तिकडं. आणि आता आम्ही तिरुपती बालाजी मंदिरला पोहोचणारच आहे. तर आलो भाऊ इथं बरं का आम्ही. तर तुम्ही बघू शकता इकडं पण इतक्या पायऱ्या आहे ना, लय पायऱ्या आहे तिरुपती बालाजी मंदिरला वरती चढायला. कारण हे वरती थेट माथ्यावर बरं का, तुम्ही बघू शकता. आलो बरं का आम्ही इथं आता वरती चढत असताना इथं पण गर्दी बरं का मित्रांनो, लय गर्दी राहते इथं पण. कारण आम्हाला पण नंबर लावायला अर्धा एक तास लागला होता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मध्ये इतकी सजावट करेली, लय सजावट करेली मध्ये. आणि फ्रंट व्ह्यू ना एकदम खतरनाक आहे या मंदिराचा, तिरुपती मंदिराचा. हे जो फोटो आहे हा मधला फोटो आहे. आणि हा जो आहे हा साईड व्ह्यू आहे त्याचा बरं का. हा साईड व्ह्यू असा दिसतो. आणि मित्रांनो फ्रंट व्ह्यू पाशाल ना एक नंबर फ्रंट व्ह्यू दिसतो हा फ्रंट व्ह्यू मित्रांनो. तर मित्रांनो झालं तर आज आता इकडून पुढं आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. तर दुसरीकडे जावं कुठं म्हणलं, आता जावं आम्हाला गोलकोंडा किल्ला. तो गोलकोंडा किल्ला आहे ना इथालचा फेमस किल्ला आहे हैदराबादचा. सिटीच्या सेंटरला आहे. तिथून सगळी सिटी दिसते बरं का मित्रांनो. तर आता आम्ही आलो आहे, तिकीट काढले आणि आता चाललो आहे आम्ही. तर मित्र आहे ना चालले होते फोनवर बोलत त्याच्या नादात. पण मी ना म्हणलं यार एक शूटिंग घेताना बघलं. मित्रांनो बघू शकता तुम्ही गोलकोंडा किल्ला कसा आहे. तुम्ही कोणी येतं इकडं कोणी नाही येत, पण इथं ना अदर कंट्रीजले लोक येतात बरं का, विदेशातले, आपल्या महाराष्ट्रातले, बाहेरचे. आपल्या महाराष्ट्रातले लोक तर काही जास्त इकडे दिसत नाही हैदराबादमध्ये. मित्रांनो इथं आहे ना 3 तोफ आहे. तुम्हाला तोफ दाखवतो मी. इथे ना या 3 तोफ आहे. या 3 तोफ आहे ना किल्ल्याच्या सेंटरला ठेवलेलं आहे. कारण लोक यावा आणि पाहावं म्हणून. तर कशा वाटल्या मित्रांनो या तोफी, एकदम भारी तोफी आहे बरं का. आणि हा इथून ना गोलकोंडा, मी आता वरती आलेलो आहे माथ्यावर. इथून ना याचा हा टॉप व्ह्यू दिसतो. पण बघू शकता तुम्ही मित्रांनो हा टॉप व्ह्यू कसं आहे माहिती आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातले लोक इकडे भेटत नाही बरं का. पण ही भेटले हो मला 3 जण. मी व्हिडिओ काढत असताना मी मराठी बोलत होतो आणि यांना कळलं यार हा पण महाराष्ट्रातला आहे. यांनी मला ओळखलं बरं का. मग मी यांना विचारलं कुठचे, ते पण आपल्या संभाजीनगर जवळचेच निघाले ना भाऊ, अहिल्यानगरचे. मग काय थोड्याशा गप्पा मारल्या त्यांच्यासोबत, एक सेल्फी घेतली आणि मग म्हणलं चला निघूया. तर ते त्यांच्या वाटेला गेले आणि मी माझ्या वाटेला. तर आम्ही वरती चाललो होतो फ्रंटला बरं का. लय लोक एवढंच दमले राव, अजून तर ते वरती जायचं आहे. आम्ही ना भाऊ नॉनस्टॉप खालून येतो वरती चाललो बरं का. आणि अजून वरती जायचं बाकी. हे लोक आहे ना भाऊ पाण्याची बॉटल घेऊन वरती गेले ते बरं का. पण यांना माहीतच नव्हतं पाण्याची वरती सोय केली. तर मित्रांनो इकडून बघू शकता तुम्ही हैदराबाद सिटी कशी दिसते, एकदम टॉप दिसते ना. तर अशी वरच्या साईडनं हैदराबाद सिटी दिसते हो. गोलकोंडा किल्लाहून आहे ना सेंटरला किल्ला आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी हैदराबादला आले ना तर अवश्य भेट द्या बरं का गोलकोंडा किल्ल्याला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जय श्रीराम मित्रांनो.